नमस्कार मंडळी, मी रंजना, होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी काय बनवणार आहे, चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आजची पौष्टिक डिश मी बनवणार आहे। त्यासाठी मी एक बाउल भर, छोटी वाटी म्हणू शकता तेवढा घेतलेला आहे पालक स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेले आहे। आणि मोड आलेले चणे आहेत, तर ते मी इथे एक शिटी कुकरला या चण्यांची केलेली आहे। एवढेच आपल्याला हे चणे शिजलेले हवे आहेत। एक बाउल भरून मी हे उकडलेले चणे घेतलेले आहेत। उकडताना त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घातलेली आहे। झटपट होणारी पौष्टिक डिश ही तयार होणार आहे। एक कढई मी ठेवलेली आहे, कढई गरम झालेली आहे। अगदी 1 टीस्पून मला तेल घालायचंय। साधी सोपी डिश आहे, हेल्दी आहे, पटकन होऊ शकते। अर्धा टीस्पून मी जिरे घेतलेले आहेत। कढीपत्ता घ्यायचा आहे। अर्ध पिकलेला हा आंबा आहे। गोड आणि आंबट ह्याची चव आहे। हे बघा, खूप बारीक मी याचे काप केलेले नाही। तेलामध्ये थोडासा आंबा आपल्याला परतवून घ्यायचा आहे, जास्त वेळ परतवण्याची गरज नाही। चिमटीवर हळद घ्यायची आहे, कारण चणे शिजवताना मी हळद घातलेली आहे। अर्धा टीस्पून घेते लाल मिरची पावडर। तिखट आपण आपल्या अंदाजाप्रमाणे, चवीप्रमाणे घेऊ शकता। कापून घेतलेला पालक मी घालते। पालक आपला अगदी थोडासा आहे बघा, चिमटीवर फक्त मीठ याच्यामध्ये मी घालते, कारण चण्यामध्ये उकडताना मी मीठ घातलेलं आहे, त्यामुळे चण्याचा अंदाज घेऊन आपल्याला मीठ घालायचं नाही। आणि चणे उकडताना मात्र मीठ घालायचं आहे, कारण चव छान येते। मीठ घालून आणि मिक्स करायचं आहे। पालक शिजायला वेळ लागत नाही, खूप जास्त गाळही आपल्याला नको येते। उकडून घेतलेले चणे आपण घातलेले आहे। चण्यांमध्ये जे पाणी होतं तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हे एक उकळी फक्त घ्यायची आहे, पाणी दुसरं घालायचं नाही। हे बघा, अर्धा टीस्पून फक्त लिंबाचा रस आपल्याला याच्यामध्ये पिळायचा आहे। एक उकळी घ्यायची आहे। भाजीला उकळी येते तोपर्यंत आपल्याला इथे एक कांदा कापून घ्यायचा आहे। इथे मी पांढऱ्या कांद्याचा वापर करते। उन्हाळा सुरू झालेला आहे, पांढरा कांदा शरीरासाठी उत्तम असतो। कांदा कापून झालेला आहे। चला, चण्याला मस्त उकळी आलेली आहे। हे बघा, याच्यामध्ये आपल्याला आंब्याचे हे कापही दिसत आहेत आणि पालक सुद्धा आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाही। चण्यामधल्या पाण्यामध्येच आपण ही भाजी एक उकळ काढून घेतलेली आहे। मस्त अर्धा पिकलेला आंबा घालून, पालक घालून पौष्टिक डिश आपली तयार झालेली आहे। या पद्धतीने नक्की करून बघा। या पद्धतीने ही डिश नक्की करून बघा मंडळी, तुम्हाला सुद्धा आवडल्याशिवाय राहणार नाही। अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आपली ही डिश तयार होते। या पद्धतीने नक्की करून बघा। आजची हेल्दी आणि पौष्टिक डिश तुम्हाला कशी वाटली, कमेंट जरूर करा। आजची डिश आवडली असेल तर इतरांना शेअर करा। परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।